महाराष्ट्रावर वाढता कर्जबोजा। आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच सरकारनं घेतलं 24,000 कोटींचं कर्ज। वर्ष अखेर कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज। वाढत्या कर्जबोजावरून विरोधकांचं टीकास्त्र। महाराष्ट्रात मोठी आर्थिक लूट सुरू, संजय राऊतांची टीका। तर महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होण्याला महायुती जबाबदार, नाना पटोलेंचा घणाघात। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता। सुनावणीपूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून अर्ज। जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढवून देण्याची अर्जातून विनंती। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपचा विजय संकल्प मेळावा। मेळाव्यातून भाजप मुंबई महापालिकेचा रणशिंग फुंकणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडणार मेळावा। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची थोड्याच वेळात बैठक। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक। ओबीसींसंदर्भात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या वाढदिवस। मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर। व्हिडिओतून मोदींसोबतच्या आठवणींना दिला उजाळा। सरकारची थिंक टँक असलेल्या मित्राच्या सल्लागारपदी अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया। अनिशजींचं आर्थिक विकास क्षेत्रात मार्गदर्शन लाभणार। रोहित पवारांचं ट्विट। तर यासाठी कुठलेही पैसे घेणार नसल्याचा अंजली दमानियांचा खुलासा। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा। वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती। मात्र सरकारच्या विनंतीमुळे जानेवारीपर्यंत काम पाहण्यास बिरेंद्र सराफांचा होकार। बीड जिल्ह्याला पावसानं झोडपलं। पाटोदा तालुक्यातील 3 नद्यांना पूर। माजलगाव तालुक्यातील चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं शाळा कॉलेजला आज सुट्टी। जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कुंडलिका आणि सीना नदीला पूर। पावसामुळे सखल भागासह शेती पाण्याखाली। आमदार अर्जुन खोतकरांच्या घराला पाण्याचा वेढा। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। संभाजीनगरच्या कन्नड सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरलं। अंजना पळशी नदीला पूर। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तलाव ओसंडून बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओव्हरफ्लो। तर अक्कलकोटमधील खैराट गावात शिरलं पावसाचं पाणी। शेतपिकांचंही मोठं नुकसान। युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि सोनू सूदला ईडीची नोटीस। बेटिंग ॲप संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कांद्याच्या दराबाबत आज महत्त्वाची बैठक। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बैठक। कृषी क्षेत्रातील अभ्यासक बैठकीला लावणार उपस्थिती। कांद्याचे दर कोसळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर हडपसर ते दिवेघाट मार्ग आज सकाळी 11 ते 2 बंद राहणार। रस्ते रुंदीकरणासाठी मार्ग बंद। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। पुण्यातील वाघोलीमध्ये इमारतीतील लिफ्ट कोसळली। 3 महिला, 2 पुरुष आणि 1 लहान मुलगा लिफ्टमध्ये होते। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 1 दिवसानं वाढवली। आज रिटर्न भरण्याचा अखेरचा दिवस। आशिया कपमध्ये पूर्ण टुर्नामेंटमध्ये टीम इंडिया पाकिस्तानी क्रिकेटरशी शेक हँड करणार नाही। विजयी झाल्यास एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष नक्वी यांच्याकडून ट्रॉफीही स्वीकारणार नसल्याची माहिती। सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन। वयाच्या 49व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार।